दिलेली होती. हो. ते कोण होते म्हटलं? घटाटे साहेब. नागपूरचे होते बा घटाटे. हो, ते गुलाबराव महाराजांचे त्यांनी खूप ग्रंथ, त्यांचे चिरंजीव घटाटे होते ना, त्याने PhD त्याच्यावर मिळवलेले. हो, कृष्ण माधव घटाटे. कृष्णराव महाते जी. माधवरावचा मुलगा कृष्णराव इथे यायचे ना यांच्याकडे. हो, इथे यायचे. जोशीबाबाच्याकडे इथून पूजा करायची. हो, प्रसादेकडे यायचे. बरेचसे म्हणजे वर्णेकर वगैरे असे. वर्णेकर यायचे. वर्णेकर शास्त्री यायचे. प्रज्ञा भाग ते म्हणायचे. हो, आम्ही ऐकलं त्यांचे. गोळवेलकरांचे सुद्धा व्याख्यान आहे. वर्णेकर शास्त्री आणि घटाटे. माधवराव गोळवेलकर. जी. नागपूरला असल्यामुळे बाळशास्त्री 1917. नागपूरला घरात आहे ना. त्याच्यामुळे बाळशास्त्री हरदात म्हणजे प्रकांड पडले सगळे. बघा तिकिटा लावून व्याख्यान असायचे बाळशास्त्री हरदात. 21 दिवस नुसता करणं सांगितलं होतं. 21 दिवस करणं नुसता करणं. पुण्यात इथे आल्यानं 3 व्याख्यानं केली होती मोठ्या सप्ताहाच्या. बाळशास्त्री प्रकांड पडले. भागवत तर 7 दिवसामध्ये पूर्ण सांगायचे. नागपूरचे प्रथम संघचालक. नागपूरचे प्रथम संघचालक होते ते. RSSचे. RSSचा उगम कुठं आहे? नागपूरला काय? आणि त्याला वाङ्मय कोणतं आहे? गुलाबराव महाराजांना. अच्छा. पाया कोणाचा आहे? गुलाबराव. नागपूरची मंडळी तुम्ही कडवे हिंदुत्ववादी. RSS. डॉक्टर हेडगेवार, परमपूज्य गुरुजी. आता एक मोहन भागवत आहे. मोहन भागवत आहे. हा, मोहन भागवत. आपल्या याच्यात आले होते ना. आले होते. शताब्दी वर्ष आहे. हिंदुत्वाच्या ध्येयनिष्ठ असणं हे काही चूक आहे असं नाही. त्याची काय आहे? गरज आहे खूप. श्रेष्ठ आहे. विवेकानंदाने जगाच्या सभेमध्ये दाखवलं. हो. एकाची होती का सगळ्याची होती. पण हिंदू धर्म किती श्रेष्ठ आहे. विवेकानंदाने विजय मिळवला. पण त्याचं स्मारक बांधलेलं कन्याकुमारीला. हो. पण त्याचा काय झालेलं आहे? तुमचा विवेकानंद बाजूला पडला, शाहरुख खानच पुढे आला. काला येतच नाही ना. काला येतच नाही. परत कोणीतरी होईलच ना विवेकानंद. आदर्श कोणाचा पाहिजे? फार मोठी मंडळी होऊन गेली. विवेकानंद, रामतीर्थ वगैरे. पुन्हा तुमचे बेंगलोरचे काय नाव त्यांचं माझे सुंदर आहे, रवींद्रनाथ टागोर त्या काळातले. मग काय बेंगलोरला मग हे होते. कुठले? बँगलोरला अरविंद घोष. विवेकानंदाचा त्याला त्याच्यात प्रवेश मिळावा म्हणून तिथल्या युनिव्हर्सिटीचा मुख्य मनुष्य होता अमेरिकेच्या. आणि तिथल्या ह्याच्यामध्ये यांचा लाभ कुठं लागते म्हणून विवेकानंदाचं हे आपली दिसणारी असेल म्हणून त्याचा नंबर लावून देण्याकरता तिथल्या युनिव्हर्सिटीच्या माणसाने मग त्या अमेरिकेतल्या सांगितलं. सगळ्या अमेरिकेतल्या कॉलेजच्या लोकांना एकत्रित केलं. बरं का? म्हणलं आहे मनुष्य इतका विद्वान आहे, त्यांच्यासमोर किरकोळ आहे सगळी. त्याचा नंबर काय झाला पाहिजे. त्यांच्याशी संवाद झाला होता व्याख्यानाचा. आणि त्या व्याख्यानामध्ये काय म्हणला इंग्रजी भाषेवर होतं या माणसाचं. म्हणजे भोसले फार सुंदर सांगायचे. हो, शिवाजीराव भोसले. मी तेच म्हणणार होतो. आहे त्यांचं गोडसा. हो. सगळे
की अमेरिकेतले सगळे प्राणी याच्या पासंगाला सुद्धा पुरणार नाहीत असं वाक्य आहे की हो हो नाही काय ऐकलं. भाषेवर होतात ते देशाचा रत्न होते. हो. सामान्य गोष्टांवर तत्वज्ञानामध्ये विजय मिळवणे त्यांची गोष्ट होती. मामा शेवटी त्याच्याच आश्रमात होते. हा. रामकृष्ण मिशन रामकृष्ण रामकृष्ण मिशन पुण्याचं सारसबागेच्या जवळ आहे. ही जी मंडळी झाली नाही फारच मोठी झाली. मोठी झाली, उच्च दर्जाची झाली. हो. परदेशातल्या माणसाने विद्वान माणसाने असं म्हणावं, विवेकानंदाचं कौतुक करावं. हो ना. आणखी काय भारताचं कौतुक करावं. हो. ते तो मनुष्य 3 दिवस चर्चा करत होता असं स्वामी विवेकानंदांबरोबर. 3 दिवस सारखे प्रश्नावर प्रश्न करत होता आणि शांतपणे स्वामीजी उत्तर देत होते. मग त्यांनी हे विधान केलं होतं, आपले हे सगळे प्रोफेसर याच्या पासंगाला सुद्धा पुरणार नाही, त्यांचं एवढं ज्ञान आहे आपण. भारतभूमी तिचं काही वैशिष्ट्य काही वैशिष्ट्य वेगळं. बाबा स्वामी विवेकानंद तिथल्या विद्यार्थ्यांना योग शिकवत होते. तर एका विद्यार्थ्यांनी सांगितलं की निर्विकल्प समाधीचा अभ्यास कसा करतात. तर त्याचं व्याख्यान करायला गेले स्वामीजी आणि व्याख्यान करता करता समाधीच्या पर्यंत व्याख्यान आलं आणि त्यांना समाधी लागला. सांगता सांगता स्वामी विवेकानंद समाधीस्थ झाले आणि मग भानावर आले 4-5 तासांनी. एवढे अधिकारी पुरुष. त्यांचे 4 शिष्य होते. हा. रामकृष्ण परमहंसाचे 4 शिष्य, विवेकानंदाचे 4 शिष्य. दुसरं सांगायचं म्हणजे जोग महाराजाचे 4 शिष्य. तर मग साधे नाही बा. तुम्ही चौघांची संगती घडली असेल ना तुम्हाला, नाही का? मामांना तेवढं आम्ही आपण नाही का ना. बंकट स्वामी सगळ्यात मोठे वयाने, त्यांच्यानंतर कोण? नाही सारख्या कमी 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 आधी. मारुतीबा गुरु. मग तुम्हाला जर मामांची संगती घडली तर मग गुरुबाबांची नाही त्याच्या अगोदरच गेलेले होते. असं का? गुरुबाबां मामा सगळ्याच्या मागून शेवट होते. मामाच्या अगोदर गुरुजी गेले. शांताराम गुरुजी. गुरुजी म्हणजे ज्ञानेश्वरी सांगण्यात हात काढला. काल सांगू का तुम्हाला, त्यावेळेला जेवढे ज्ञानेश्वरी सांगणारे होते, ज्ञानेश्वरी सांगायची शांताराम धुंडा महाराजांसारख्यांनी बोलावं गुरुजी कशा असतील? शांताराम गुरुजी काय असतील? फार गोड ज्ञानेश्वरी सांग. आणि शांताराम गुरुजी वेदांताचा बादशाह पण म्हणायचे त्यांना. मला सांगत होते त्या ज्ञानेश्वरी. मावळवीत विश्वाभासू आहे ना, पुस्तकं किती मावळवीत विश्वाभासू काढले ना, मालिका किती सुंदर आहे बा. फुलेबुवाने काढलेले काढली ना. मावळवीत विश्वाभासू किती सुंदर आहे. खूप गोड आहे ते प्रवचन वाचलं. अभ्यासनीय आहे. मी शांताराम गुरुजींचं ऐकलं होतं एक त्यांच्या जीवनाविषयी. रंगनाथ गुरुजींना ते म्हणाले मला हे वृत्ती प्रभाकर शिकवा ना. तर ते म्हणाले माझ्याकडे वेळ फार कमी आहे, पण म्हणाले तुम्हाला शिकायचं असेल तर थोडासा वेळ आहे माझ्याकडे, मी बैलगाडीने ह्या गावावरून त्या गावाला जात असतो, तर मधल्या बैलगाडीमध्ये जात असताना मी तुम्हाला बैलगाडी शिकू शकतो, तेवढाच वेळ आहे माझ्याकडे. तर गुरुजींकडे ते बैलगाडीमध्ये वृत्ती प्रभाकर शिकवत होते आणि शांताराम गुरुजीच ते एकदम तल्लीन होऊन ऐकत होते. एकदा काय झालं, चाकीचा तो खेळा आहे ना बाजूचा, ती आरी निसटली आणि चाक पडलं आणि बैलगाडी अशी तिरकी झाली आणि दोघेही पडले खाली. आणि पडल्यानंतर मग त्या गाडीवाल्याने आणलं ते चाक, ती आरी परत लावली, बैलगाडीत परत बसले. गुरुजी म्हणाले कुठपासून थांबलो होतो आपण? तर शांताराम गुरुजींनी लगेच सांगितलं इथपासून थांबलो होतो. लगेच पाठ सुरू झाला. म्हणजे काय ऐकणारी मंडळी होती ती.
गेले दिगंबर ईश्वर देव राहिल्याच्या कीर्ती. जगा माझी हो मोठी मंडळी. मग अलीकडे काय झालेलं आहे, हा? हे संस्था आहे म्हणून बरं आहे, हा. नाही तर विद्यार्थी ऐकणारा विद्यार्थी फार कमी आहे. हो. कारण काशीला शास्त्री आहेत. काय काशीला किती आता हे ऋषिकेशला काही आपलेच पोरं आहे म्हणून बरं आहे. बाबा अहो, आता काशीला सुद्धा पाठ खूप कमी झालेत. पूर्वी विद्वान कमी झाले ना. कमी, विद्वान पहिले कमी. आमच्या वेळेला 3 विषयाचे आचार्य होते बघा. शिकवायला. 3 विषय. आहे.